पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा एक्स्ट्राच्या स्वरूपात. अवंतर धावसंख्येने मात्र या इनिंगची सुरुवात, षटकाची सुरुवात आणि हा देखील बॉल डॉट बॉल येतोय. पुढून शफलून खेळण्याचा प्रयत्न, अगदी मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मात्र घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. टीमची धावसंख्या 2 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. चला या ठिकाणी सन्माननीय आदरणीय ऍडव्होकेट रणधीर कृष्णा येळवे साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचा आपण यशोचित सन्मान आपण घेऊयात. मुख्य व्यासपीठावरती माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन मी अमित दादांना विनंती करेन की आपला यशोचित सन्मान हलक्या हाताने मात्र सन्मान दिलाय. मान्यवरांची उपस्थिती, त्यांचा यशोचित सन्मान, आलेल्या पाहुण्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. धन्यवाद. अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच पाहायला मिळते. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, आणि जिथे मात्र मॅच सुरू आहे नवी वाडी विरुद्ध भोत्रेवाडी या दोन संघांमधली ही मॅच. ओहो, यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, परंतु फटकाच चांगला होता. एकच धाव मात्र मिळेल बॅटरला. चला नवीन बॉल पुरवायचा आहे. चला मॅच चालू ठेवायची, स्पीडअप ठेवा. 3 षटकांची मॅच आहे, अजून बरेच मॅचेस बाकी आहेत. खूप चांगला फटका ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे, पकडला जातोय झेल. पहिला गडी बाद होतोय टीम भोत्रेवाडी संघाचा. जावं लागेल माघारी. प्रशांत बॅक टू दी डगआउट. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचं आहे. चला स्पीडअप घ्या. बॅटची कडा, लीडिंग एज, फलंदाज बाद. आल्या पावली जावं लागेल माघारी. इथे हॅट्रिकची संधी आता असेल. हॅट्रिक बॉल हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता, परंतु ओव्हर समाप्त झाली आहे. अंपायर सांगतायत
आता अजून एक बॉल असता तर हॅट्रिकची संधी होती या गोलंदाजाला. पहिलं षटक समाप्त होतंय. टीमची धाव संख्या 3. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवा. सन्माननीय आदरणीय सागर साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर मंडळी येथे उपस्थित होत आहेत. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर शिवा जाधव बॉस यांच्यावरती असलेलं प्रेम संपूर्ण मित्र परिवार इथे मात्र जोडला गेलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅटर अमित आलाय. किरण स्ट्राइक एंडला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. नोमॅन्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जाळ विणलं होतं परंतु जाळ्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत क्षेत्ररक्षक दूर राहिला आणि तिथे 2 धावा घेण्यात किरणला रन प्राप्त होत आहेत. 2. टीमची धाव संख्या 5. यावेळेस मात्र पहा पुढे येऊन शफलून खेळण्याचा प्रयत्न. अगदी ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. तिथे एकच धाव. स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक मात्र अमितकडे. मगाशच्या मॅच मध्ये षटकार आणि चौकार ज्याने खेचला होता विजयाच्या दिशेने घेऊन गेलेला तो फलंदाज अमित. आणि इथे मात्र पहा मागचं दार उघडं राहिलंय. फक्त पाहत राहिला आणि चोरी झाली पुढच्या दाराने. पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पुढचं दार उघडं राहिलं. मागच्या दाराने चोरी केलीये आणि निराश असेल. डायरेक्ट स्टंप वरती आदळलाय. ऍक्शन रिप्ले पाहणं जोगा आहे. बघा काय अमितला वाटलं व्हाईट बॉल जाईल त्यामुळे सोडून दिला परंतु डायरेक्ट यष्टन वरती आदळलाय. नवीन बॅटर चिके आलाय. खूप चांगला फटका ऑन साइडला बिग हिट केलाय. चिक्याच्या बॅट मधून एक मोठा तडाखा षटकार आलाय. 6 धावांचा डोला. षटकार आलाय. षटकाराची गरज होती. 12 धावा धाव फलकावरती लागतायत. चला सेकंड ओव्हर मधला शेवटचा बॉल बाकी आहे. पुन्हा सज्ज होईल त्या ठिकाणी पाहावं लागेल.
खूप चांगला बॉल, डॉट बॉल आलाय, लास्ट बॉल डॉट बॉल आलाय. दोन ओव्हरची खेळ इथे समाप्त होतोय. टीमची धावसंख्या 12. 2 ओव्हर समाप्त होत आहेत. 2 षटक इथे समाप्त होत आहेत. 12 धावा. मागचा पाय वाकवलाय, ड्राइव्ह सुरू केलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षण वेगाने येतोय. बॉल पर्यंत फेकी केली गेली. इथे एकाच प्लॅटफॉर्म वरती 2 गाड्या आल्या, परंतु पहा फेकी खराब पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये प्रॉपर पोहोचलाय. रन घेत असताना चिक्याने पाहिलं नव्हतं, परंतु किरणने जागा सोडली होती. फेकी थोडीशी लेट पाहायला मिळाली. धोक्याची घंटा ठरली होती इथे मैदानाच्या आतमध्ये, परंतु खूप चांगली रनिंग. पुन्हा एकदा टप्पा पडल्याने थोडासा खालती राहिलाय. बैठा फटका सजवायचा होता, परंतु याही बॉल वरती मात्र डॉट बॉल अंकित करतोय गोलंदाज जेडी. प्रभावित केलंय गोलंदाजाने सध्याच्या घडीला, कारण कालचा दिवस त्याच्या नावावरती होता. आजचा दिवस देखील तो आपल्या नावावरती करतोय. येणाऱ्या बॉल वरती हे समजेल. 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. लोअर फुल टॉस बॉल केलेला आक्रमण यशस्वी होत नाहीये. फटका फसलाय आणि जेडी यासाठी ओळखला जातो. गती परिवर्तन केलेलं, धीम्या गतीने टाकला. फुल टॉस बॉल होता, टोल वसूल करता आला नाहीये. मोठा हदरा टीम बोत्रेवाडी संघाला जावं लागेल माघारी किरणला. हाफ ट्रॅकर बॉल पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. चेंडू होतोय फरार. 4 धावांसाठी येतोय चौकार. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मात्र धावफलकावरती नक्कीच ऍड होईल. एक्स्ट्राच्या धावसंख्येने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय. 19 19 ऑन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये एकच धाव डिक्लेअर स्वरूपाची. टीमची धावसंख्या 20-20. बॅकफुटला जाऊन अगदी हुक करण्याचा प्रयत्न होता. डी झोन मध्ये एकच धाव आणि इथे ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक पहिली इनिंग इथे समाप्त होते आणि टीमची धावसंख्या 21.
लक्ष 22 धावांचा 18 चेंडू करायचे आहेत 22 धावा. चला टॉस साठी यायचंय. नवलाई स्पोर्ट जिंती विरुद्ध वन साइड जिवाळा 11 या दोन संघांमधली ही मॅच असेल. चला टॉस साठी या. नवलाई स्पोर्ट्स जिंती विरुद्ध वन साइड जिवाळा 11. सागर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस घेऊयात आपण. चला कॅप्टन टॉस साठी या. चला टॉस घेऊया नेक्स्ट मॅचचा. नवलाई स्पोर्ट्स जिंती विरुद्ध वन साइड जिवाळा 11 या दोन संघांमधली ही लढत असेल. सागर साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस होईल. कॉल कोण देईल? जिंती कॉल देईल. स्विंग द टॉस. छापा काटा. छापा आलाय. टॉस जिंकलाय नवलाई स्पोर्ट्स जिंती संघाने. दादा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. कशा पद्धतीने आजचा दिवस अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधली ही लढत समोरची टीम आपण पाहतोय वन साइड जिवाळा 11 संघ कशा पद्धतीने मात्र तयारी केली आजच्या दिवसामध्ये आणि हे आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन पाटण तालुक्यात बोलायचं म्हटलं तर पहिलं नाव शिवाचं आहे त्याच्यामुळे पुढे काय बोलू शकत नाही. नक्कीच टॉस तुमच्या बाजूने राहिला नाहीये. प्रथमतः बॅटिंग करायची आहे. कुठेपर्यंत मजल मला पहिल्या डावामध्ये? आम्ही 40+ करायचा प्रयत्न करू. 40+ चेस करण्याचा प्रयत्न कराल आणि बॅटिंग करत असताना तुमची प्लेइंग 11 रेडी आहे? हा प्लेइंग 11 रेडी आहे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. सागर दादा आहेत. कशा पद्धतीने पाहताय सर या आयोजनाबद्दल आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन बद्दल? कारण ज्या पद्धतीचं आयोजन सातत्याने प्रत्येक शनिवार रविवार आपण पाहतोय शिवा जाधव बॉस असतील आणि संपूर्ण ती कमिटी आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर कालच्या दिवसापासून सुरू असलेली ही स्पर्धा शिवगर्जना 11 काळगाव या स्पर्धेबद्दल काय सांगाल? आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि शिवा जाधव बॉस स्पर्धा खूपच छान आहे. पण शिवा जाधव बॉस यांनी गेले 5 वर्षापासून हे सर्व चालू ठेवलेलं आहे. त्याचा सर्वांनी पुढे मिळून वारसा चालवला पाहिजे आणि ह्याच्यात सर्व संयम सातत्य राहिलं पाहिजे. ही स्पर्धा तशीच सर्व पुढे चालू राहिली पाहिजे पुढच्या पिढीला सुद्धा. नक्कीच खूप चांगलं मार्गदर्शन देखील तुमच्या माध्यमातून मात्र नक्कीच खेळाडूंसाठी मात्र पाहायला मिळतंय आणि लेजंड खेळाडू आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. जास्त वेळ न घेता जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जिंती संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय अर्थातच टीम वन साइड जिवाळा 11 संघाला बॅटिंग करण्यासाठी. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र लक्ष समोर ठेवलंय. पहिला बॉल खूप चांगल्या टप्प्यावरती मात्र हाताळलाय. पहिला चेंडू अगदी अप्रतिम चेंडू मात्र हाताळलाय. साधं सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये नवीवाडी संघासमोर आहे. पाहावं लागेल कशा पद्धतीने हे कंप्लीट केलं जातील. खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक वाह अप्रतिम. त्याला देखील माहिती नव्हतं की ही कॅच मी घेईल की नाही, परंतु घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनच खूप काही सांगून गेलेत. पहिला धक्का, पहिला हादरा लागतोय. अवीला गोल्डन डकचा शिकार ठरतोय. मागील मॅच मध्ये हिरो ठरला होता, सामनावीर ठरला होता. या मॅच मध्ये खूप काही करता आलं नाहीये आणि माघारी परतावं लागेल. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. 15 मिनिटाचा अवधी आहे. वेळ प्रत्येकाला वेळेचा निर्बंध आहे. थोडस स्पीडअप ठेवा.
ऑन साइडला पुल केलाय जेडीच्या बॅट मधून हा फटका फसलाय किरण होता रन देऊ नाही शकला डीप मध्ये प्रोटेक्शन दिलं आणखीन एक विकेट गॉन मोठा धक्का मोठा हदरा पुन्हा एकदा टीम नवी वाडी या संघाला लागतोय जेडी आल्या पावली माघारी जातोय सिल्वर डकचा शिकार ठरतोय कारनामा केलाय किशोरने सुर्वे काका यांच्याकडनं पुन्हा एकदा पारितोषिक आलंय किशोर साठी हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती चिक्या आहे गोलंदाजी ट्रॅक वरती कालच्या दिवसामध्ये कारनामा दाखवलाय गोलंदाजीतून प्रभावित केलं आजच्या दिवसामध्ये देखील पॉवर प्लेचं पहिलं षटक तो हाताळतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळतोय चिक्याचा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती चिक्या पाहूया नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 मध्ये सोमनाथ आलाय हॅट्रिक बॉल चिक्याचा हॅट्रिकचा बॉल होता ऑन ड्राइव्ह केलाय एक धाव मात्र मिळेल सिंगलने मात्र श्री गणेशा होतोय टीमचा खातं अकाउंट ओपन होतोय नवी वाडी या संघाचं फुल टॉस बॉल पुन्हा एकदा किरण परंतु त्याच्या आवाक्या बाहेर आता वन बॉस जातोय चौकार 4 धावा अजय मात्र विजय करून दाखवेल का आपल्या संघाला ही धाव संख्या हा फटका किती महत्वाचा होता त्याला देखील माहिती आहे की आम्हाला जर थांबायचं आहे आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जायचं आहे चौकार आलाय टीमची धावसंख्या 5 या धावसंख्येवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये थांबवण्याचा प्रयत्न येणाऱ्या बॉल वरती पाहायला मिळतील का बॅटची कडा कॉट बिहाइंड द विकेट हो ओव्हर हॅट्रिक काय गोलंदाजीचं प्रदर्शन काय नमुना गोलंदाजीचा पेश केलाय मी याचसाठी ओळखला जातोय स्वतःला सिद्ध करतोय पहिल्या षटकामध्ये चिक्या किशोर पहिलं षटक समाप्त टीमची धावसंख्या 5 ला 3 विकेट अशी परिस्थिती एसीसी नवी वाडी या संघाची येणारे बॉल 12 करायचे आहेत 17 धावा अजूनही मॅच गेलेली नाहीये परंतु एका दुसरा मोठा फटका आला तर मॅच अगदी या नवी वाडी संघाकडनं झुकू शकते परंतु आता सध्या दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाज चिक्या याच्याकडनं बारा चेंडू 17 धावांची गरज प्रशांत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक स्ट्राइकला मात्र पाहायला मिळतोय सोमनाथ 12 चेंडू 17 ची गरज 12-17 ची गरज असताना हा बॉल डॉट बॉल आलाय डॉट बॉल येतोय ओहो खूप चांगला बॉल अगदी
कटरचा वापर जरूर केला जातोय. टप्पा पडल्यानंतर अगदी वळवला जातोय हा, मात्र पहा बाहेर येतोय थोडासा. हो, खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. फेकी केली गेली आहे. विकेट किपर एन कडे 2 धावा आल्या. या 2 धावेने धाव फलक 7 या धाव संख्येवरती. मोठ्या फटक्याची प्रतिष्ठापना आहे, परंतु इथे काय घडलंय? चला स्पीडअप ठेवा. दोन धावा आल्यात आणि 2 धावेने धावफलक 7 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. 7 ऑन स्कोर कार्ड. खराब लाईन आणि लेंथ, व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होते. या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. 8 धावा धावफलकावरती लागतायत. अवांतर धाव धावफलकावरती ऍड होते एक्स्ट्राच्या स्वरूपात. पुढचा बॉल प्रशांतचा. यावेळेस शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता. मिड ऑनचा क्षेत्ररक्षण वेगाने जातोय, कुठलीही चुकी होत नाहीये. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. सोमनाथ बॅक टू दी डगआउट. विजय आलाय आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. पाहूया कशा पद्धतीने हा खेळ राहील, कारण 4 विकेट आतापर्यंत गमावल्यात नवीवाडी या संघाने. 8 ला 4 अशी परिस्थिती नवीवाडी संघाची मात्र पाहायला मिळते. खूप चांगलं आयोजन, नियोजन. शिवगर्जना 11 काळगाव आयोजित श्री नयदेवी चषक. आजचा अंतिम दिवस आणि या अंतिम लढती थोड्याच वेळामध्ये आपल्या समोर येतील. अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेकी केली गेली आहे आणि तिथे 2 धावा याही बॉल वरती मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती लागतायत. ओव्हरची होते समाप्ती. आता येणारे बॉल असतील 6 आणि गरज असेल ती म्हणजे 10 धावांची. 6 चेंडू 10 धावा. लास्ट बॉल आहे, माफ करा थोडस शेवटचा बॉल आहे. टीमची धावसंख्या झाली 10. 10 धावा. थोडस टेक्निकल प्रॉब्लेम झालाय, हरकत नाही, आपण सुधारणा केली आहे त्याच्यामध्ये. इथे ऑफ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चुकी होते. बॅकअप पाहायला मिळतंय प्रेम यांचं आणि 2 धावा 12 धावा. आता सहा चेंडू 10 धावांची गरज. 6 बॉल 10.
स्पीडअप ठेवा मित्रांनो, वेळ जास्त खर्च करू नका, टीम मीटिंग घेऊ नका, वेळ कमी आहे मित्रांनो. आणि यानंतरची मॅच जिंती विरुद्ध जिवाळा 11. आपण तयार राहायचं दोन्ही संघांनी. तुम्हाला देखील 20 मिनिटाचा अवधी आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही इनिंग संपवायची आहे. आजच्या लढती खूप जास्त आहेत, त्यामुळे प्रत्येकाला टायमर सेट केलेला आहे. पहिला बॉल तर डॉट बॉल आलाय. पहिला बॉल डॉट बॉल. चला रिव्ह्यू घेतलाय थर्ड अंपायर साठी. चला थर्ड अंपायर निर्णय आलाय, व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल दिलाय. टीमची धावसंख्या 13. आता 5 बॉल 9 धावांची गरज. नेरा 5 चेंडू 9 धावा. एक एक धाव महत्वाची असते. आणि लक्ष द्या, वेळेअभावी इथून पुढे सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवण्यात येतील. इथून पुढे सर्व सामने 3 षटकांचे खेळवण्यात येतील. आणि इथे मात्र पहा, रोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतील आणि 2 धावा याही बॉल वरती कंप्लीट होत आहेत. पहा, लक्ष द्या, जिंती टीम आणि जिवाळा 11 3 षट. इथून पुढे वेळेअभावी आपले सर्व सामने हे 3 षटकांचे होतील. 4 चेंडू 7 ची गरज आता.
खूप चांगला बॉल, हाई बॉल, डॉट बॉल येतोय. 3 चेंडू 7 धावांची गरज आहे आता. थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होता, आता तो आपण सॉल्व्ह झालाय. चुका होतात, चुकातून माणूस सुधारतो आणि चूक मात्र इथे सुधारली आहे. अगुडप्याचा बॉल, टॅपचा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर कंप्लीट होते. सिंगल आले, स्ट्राइक रोटेट झाले. एकच धाव मात्र मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या धावसंख्येवरती. आता 2 बॉल 6 धावांची गरज. एक मोठा फटका आला तर सामना फिनिश होईल, परंतु सिंगल डबल आली तर सामन्यामध्ये कुठेतरी कलाटणी निर्माण होईल. 2 चेंडू 6 धावांची गरज. येणारे 2 बॉल 6 धावा. सामना रंगतदार निर्माण होतोय. विजय आहे, विजयाच्या दिशेने आपल्या संघाला घेऊन जाईल का, परंतु किरण आहे, रन देईल की नाही हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 2 चेंडू 6 धावांची गरज. इनसाइड आउट फटका. प्रेम आहे आणि प्रेम कडनं चुकी होते. इथे आव देखाना ताव. मला हवी होती संघासाठी धाव आणि ते करून दाखवलं. प्रेमने चुकी केली. विजय होता, विजयने विजय प्रस्थापित केला. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण होतं. कॅच सोडली आणि सामना देखील सोडलाय. सामना फसला, विजय प्रस्थापित केलं. इथे संघ होता नवी वाडी संघ. हार्ड लक, बॅड लक. बोत्रेवाडी. वाह, काय लढत पाहायला मिळाली.